वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत। स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले। स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध। आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या। अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा। कैलासवासी प्रशांत मेटकरी यांच्या जयंतीनिमित्त मूकबधीर मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप। कैलासवासी प्रशांत मेटकरी यांच्या जयंतीनिमित्त ताकारी तालुका वाळवा येथील लोकनेते राजारामबापू पाटील निवासी मूकबधीर विद्यालयात जीवनावश्यक वस्तूंचे व खाऊचे वाटप करण्यात आले। हा वारसा गेली 4 वर्षापासून प्रशांत मेटकरी यांचा मित्रपरिवार अविरतपणे करत आहे। संपन्न करीत असतो। मग वृद्धाश्रम असेल, मूकबधीर विद्यालय असेल, गरीब विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असेल, की जेणेकरून जिथं परिस्थिती नाही अशा ठिकाणी या आपल्या उत्कृष्ट मित्राचा, तरुण मित्राचा वाढदिवस जो आपल्यापासून कायमचा दूर गेलेला आहे, परंतु त्याच्या काही आठवणी आपल्या जवळ आहेत, त्याचे काही विचार आपल्या जवळ आहेत आणि ते आपल्या तरुण पिढीला पुढे जाण्यासाठी मदत करीत असतात। एक समाजप्रिय व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो आणि तरुणांच्या ओळख्याचा तरुण असं मी तर म्हणतो, पण माणसांच्या गरजेतला माणूस ज्याला आपण म्हणतो तो कैलासवासी प्रशांत मेटकरी। आणि आज त्याचा वाढदिवस कुठल्या पद्धतीनं साजरा करायचा, कारण आज कुठेतरी जेवण झालं असतं, कुठेतरी नैवेद्य झाला असता, 4 माणसं जीवन गेली असती आणि तो विषय संपला असता। परंतु जिथं कानानं ऐकायला येत नाही, जिथं बोलता येत नाही, जिथं सारं आयुष्य संपलेलं आहे आणि कुणाच्या जीवनामध्ये अंधार आहे, परंतु त्यांच्या मुखामध्ये जर एखाद्या अन्नाचा घास गेला तर ते जे आपल्याला समाधान आहे ते अत्यंत मोठं समाधान आपल्याला मिळणार आहे। आणि हे समाधान आपण गेली 4 वर्ष झालं। आज सकाळीच आपण सांगायचं म्हटलं तर आपण ज्या दिवशी गेल्या वर्षी ज्या वृद्धाश्रमामध्ये पुढची येते या ठिकाणी आपण त्याच्या पुण्यस्मरणाला आपण काही साहित्य वाटप केलेलं होतं आणि त्याचा फोन आलेला होता की 1 वर्ष झाला तुम्ही आणखी काही येणार आहे का तुम्ही काही। तर त्यांना मी सांगितलं की आमचा या वर्षीचा दौरा हा मूकबधीर विद्यालयामध्ये आहे आणि त्या विद्यालयामध्ये आम्ही हा वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न करतोय। त्याला इतकं समाधान वाटतं। आता सुद्धा आम्ही काही मिनिटं आम्ही चालत असताना सुद्धा ते कुंडलची व्यक्ती भेटली, प्रेमची व्यक्ती भेटली। आज इकडे कुणीकडे म्हटल्यानंतर त्यांना म्हटलं की आम्ही मूकबधीर विद्यालयामध्ये जातो, असा वाढदिवस आम्ही साजरा करतोय। इतकं समाधान त्यांनी व्यक्त केलं गेलं की खरोखरच म्हणजे उपक्रम खूप छान आहे। आता अगदी व्यासपीठावरती असताना सुद्धा एका बँकेच्या अधिकाऱ्याचा चांगल्या फोन आला गेला, गावात सुद्धा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही का नाही, तर मी म्हटलं असं मूकबधीर विद्यालयामध्ये मी कार्यक्रम करतो। कार्यक्रम करण्याच्या माध्यमाचा एवढा हेतू आहे की जिथं कमी तिथं आम्ही हे जे वाक्य प्रशांत मेटकरीने जपलेलं होतं तेच वाक्य पुढे घेऊन आज त्याचा मित्र परिवार, त्याचे बंधू या ठिकाणी चाललेला आहे। हेतू एवढाच आहे, जिथं पोट अपुरं आहे त्या पोटाचं पूर्णपणे समाधान व्हावं, कारण पोटात असेल तर ओठावरती येणार आहे। जरी बोलत नसली तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत, ज्यावेळेला खातील त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव निश्चित बदललेले असतील। हा जो आनंद आहे तो आनंद हीच प्रशांतला खऱ्या अर्थानं आदरांजली आहे।